शिवरायांची इंग्लंडमध्ये असलेली वाघनखं अखेर भारतामध्ये येणार आहेत। येत्या जुलै महिन्यामध्ये वाघनखं भारतात येणार आहेत। याची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे। साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये यासाठी स्वतंत्र दालन सध्या तयार करण्यात आलंय। सातारकरांना उत्सुक असलेली शिवकालीन वाघनखे ही लवकरच साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यात सातारमध्ये येत आहेत। त्या दृष्टीने संग्रहालयाची तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे। त्यामध्ये संरक्षण व्यवस्था, त्याच्या शोकेसचे काही जे नॉर्म्स आहेत त्या पद्धतीने आम्ही सर्व केलेलं आहे। CCTV कॅमेरे आणि सुरक्षा व्यवस्था या बाबतीत सर्व तयारी झाली असून लवकरच सातारकरवासियांना ही वाघनखे पाहण्यास मिळणार आहेत। आणि याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। मराठा साम्राज्याची शेवटची राजधानी म्हणून साताऱ्याकडे पाहिलं जातं आणि याच सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला। हा मोठा इतिहास या सातारा जिल्ह्याचा आहे। आपण आता उभे आहोत हा सातारा शहरामध्ये नव्यानं तयार होत असलेलं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय याच्या मध्ये आपण आता उभे आहोत आणि या संग्रहालयात आता पूर्णश्वास येताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे या इतिहासात सगळ्यात महत्त्वाचं पान हे म्हणजे अफजल खानाचा वध। आणि या अफजल खानाच्या वधादरम्यान जी वाघनखं वापरली गेली ही वाघनखं आता इंग्लंडवरून थेट साताऱ्यात येणार आहे आणि या वाघनख्यांना साताऱ्यातील या आपल्या छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ठेवण्यात येणार आहे। ओंकार कदम, साम TV न्यूज, सातारा।